टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संग, देवाजीच्या दारी आज रंगला अभंग. दर्शक हो नमस्कार, मी दत्तात्रय गुरव. आपण पाहत आहात लाईव्ह ट्रेड न्यूज. मी उभा आहे आदिशक्ती मुक्ताईच्या पंढरपुरातील मठामध्ये. विश्वास, परंपरा आणि शुद्ध सोन्याची ओळख. भंगाळे गोल्ड. प्रत्येक दागिन्यात परंपरेची, विश्वासाची परंपरा, सौंदर्याची ओळख. आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी मुक्ताई संस्थांचे विश्वस्त आहेत भैयासाहेब. भैयासाहेब, काय सांगाल? आपला हा पालखी सोहळा आहे, आज पंढरीमध्ये विसावलेला आहे. कशी परंपरा आहे या पालखी सोहळ्याची? आदिशक्ती श्री संत मुक्ताईचा पालखी सोहळा 24 जूनला मुक्ताईनगर कोथळे येथून निघाला. त्या दिवशी मुक्ताई पालखी बाहेर पडतो, प्रचंड पाऊस त्या ठिकाणी झाला. आशादायी वातावरण झालं. जवळपास 318वा पालखी सोहळा आहे. 650 किलोमीटर प्रवास प्रामुख्याने 5 जिल्ह्यातून आम्ही करतो. जळगाव, बुलढाणा, जालना, बीड, धाराशिव आणि सोलापूर. अतिशय राज्य शासनाने यावेळेस जाणीवपूर्वक प्रत्येक वारकऱ्याची सेवा कशी करता येईल याकरता अन्न, निवारा आणि आरोग्य याकरता काळजी घेतली. पिण्याच्या पाण्याचे टँकर दिलेत. मोबाईल टॉयलेट दिल्यामुळे तरुण वारकऱ्यांची संख्या त्या ठिकाणी प्रचंड वाढलेली आहे. काल मुक्ताईचं स्नान चंद्रभागेमध्ये झाल्यानंतर देखील पाऊस झाला. ज्या ज्या गावामध्ये आम्ही गेलो मुक्ताईसोबत त्यावेळेस पाऊस झालेला आहे. अतिशय शेतकऱ्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे. हे वर्ष सुख समृद्ध जावो एवढी मुक्ताई चरणी प्रार्थना करतो. प्रामुख्याने उद्या दशमीला आदिशक्ती मुक्ताई चारी भावंडांना, संतांना घेण्याकरता वाखरीला सामोरे जातील. मुक्ताईची पालखी महाराष्ट्रात सर्वात आधी दिसते आणि सर्वात आधी पंढरपूरला पोहोचते. आणि उद्या मुक्ताई सर्व संतांच्या सामोरे जाऊन बहीण भावंडांना एकत्र घेऊन पंढरपूरमध्ये दाखल होतील. तो सोहळा पाहण्याकरता वारकरी आतुर असतात. गेले 28 दिवस प्रवास केल्यानंतर तो सोहळा पाहायचा. विठ्ठलाचं दर्शन ही आस लागलेली आहे की विठ्ठलाचं दर्शन घ्यावं, जेणेकरून वर्षभर सुख समृद्धी आपल्याला मिळेल ही अपेक्षा प्रत्येकाची असते. भैयासाहेब, आपल्या मानाच्या 7 पालख्यांमध्ये आदिशक्ती मुक्ताईच्या पालखी सोहळ्याचे अनन्य असं महत्त्व आहे. आणि आधी मुक्ताबाई समोर जाता आणि त्यांना घेऊन पुढे येता, या सोहळ्याबद्दल कसं वर्णन कराल? हा सोहळा अतिशय जुना पारंपरिक आहे. राज्य शासनाची मानाची पालखी म्हणून या सोहळ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन राज्य सरकारचा आहे, वारकऱ्यांचा आहे. प्रामुख्याने ज्या भावना वारकऱ्यांच्या आहे की बहीण पुढे होऊन भावांना पंढरपूरमध्ये घेऊन येते, हा देखील त्या ठिकाणी महत्त्वाचा परंपरा वारकरी संप्रदायामध्ये जोपासला जातो. तर जोपासण्याचं काम सर्व संत करतात. या ठिकाणी तरुण वारकरी आणि तरुण युवती आज पालखीसोबत आहे. चांगलं आनंदाचं वातावरण आहे, आशादायी वातावरण आहे. महाराष्ट्रीय परंपरा संस्कृती जोपासण्याचं काम ही तरुण पुढे करेल. एकादशी दिवशी सुद्धा एकनाथ ज्ञानेश्वर माऊलीकडून बहिणींसाठी साडी चोळी दिली जाते. हाही कार्यक्रम आपल्या या मठामध्ये होतो. खरं म्हणजे कालच साडी चोळी दिली जाते, परंतु ते फार गर्दी असल्याकारणाने त्रयोदशीला ज्ञानेश्वर माऊलीच्या पादुका आदिशक्ती मुक्ताईच्या या मठामध्ये येतात. मुक्ताई आणि ज्ञानेश्वरी पादुका एकत्र ठेवून त्याचा अभिषेक केला जातो. ते साडी चोळी मुक्ताईला देतात. आम्ही नारळ, टोपी, रुमाल ज्ञानेश्वर माऊलीला देतो आणि ती साडी दिलेली मुक्ताईची भेट म्हणून भाऊबीजला परिधान करण्यात येते. आपल्या या पालखी सोहळ्याबद्दल किती भाविक आलेले आहेत? इथं या मठामध्ये कशी सुविधा केली जाते याच्याबद्दल काय? जवळपास 3000 भाविक आमच्यासोबत आहे. महिलांची संख्या 1000 आहे. पुरुष 1800 2000 आहे. यामध्ये जेवढे राहतील तेवढे राहण्याचा प्रयत्न करतो. काल आल्यानंतर वारकरी बरेचसे दर्शनाला गेलेले आहेत. आज काही ठिकाणी परत दुसरे वारकरी जातील. जेवढी सोय करता येईल तेवढी सोय करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. परंतु गैरसोय झाली असं कोणी वारकरी म्हणत नाही, कारण त्याला आशा विठ्ठलाची दर्शनाची आहे. आज प्रचंड गर्दी आहे. राज्य शासन मदत करत आहे, परंतु आपली जबाबदारी आहे की आपली सुरक्षितता आपण केली पाहिजे. खरोखरच विठ्ठलाच्या दर्शनाची जी आशा आहे ही भाविकांना या ठिकाणी लागलेली आहे. अगदी हरिनामाच्या जयघोषाने पंढरपूर नगरी ही दुमदुमून निघालेली आहे. दत्तात्रय गुरव, लाईव्ह ट्रेड न्यूज, पंढरपूर.